नमस्कार मंडळी, मी माधवी शितोळे अंतरंग या सत्रामध्ये आपले मनापासून स्वागत करते. आपल्याला आज मन या विषयावर बोलायचे आहे. आपल्या नेहमीच्या जगण्यातला विषय जे दिसत नाही तेच आपल्याला बोलायला आवडतं. आपल्याला जे दिसतं त्याच्यावर बोलायला आपल्याला नाही एवढं आवडत, पण जे दिसत नाही त्याच्यावर आपल्याला बोलायला निश्चितच आवडेल. किती जुन्या काळापासून किती ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींपासून आधुनिक कवींपर्यंत सर्वांनी ह्या मनावर आपल्याला बोललेलं आहे. तरीसुद्धा मन काय आहे हे आपल्याला समजत आहे. आपले मन कसं आहे? लबाड आहे, द्वाड आहे, सैरावैरा धावणारा आहे, असे आपले मन आहे. रामदास स्वामी काय म्हणतात? मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेत स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. रामदास स्वामी मनालाच का हाक मारतात? नारायणा, हे पांडुरंगा, हे मानवा असं का नाही म्हणत? ते मनालाच का म्हणतात? मन म्हणजे मानव. 84 लक्ष योनींमधून आपला हा मानवाचा आपल्याला जन्म मिळालेला असतो. हे मानव म्हणजे मन फक्त आपल्या माणसाजवळच असते. या माणसाने आपल्याला मनापासून आपण मनाने जे विचार करतो तेच हे आपल्या मनात येत असतात. म्हणून रामदास स्वामींनी मना सज्जना, मन खरं सज्जन आहे का आपलं? नाही, मन सज्जन नाही. मनाने केलेले पाप हे सुद्धा पापांमध्ये आपल्या पकडलं जातं. हे किती मोठं पाप असतं जे मनाने सुद्धा पाप करतात. तर असंच एक तुम्हाला उदाहरण देते. एक दोघीजणी शेजाऱ्या असतात. तर एक समोर तिच्या एक मैत्रीण राहत असते. तर ती म्हणत असते, हिचं किती चांगलं आहे, हिचा नवरा किती छान आहे, असा नवरा मला मिळाला असता तर कसं झालं असतं. आणि हिचा नवरा थोडासा अपंग असतो. मग ती हा विचार करत असते, मला का असं मिळालं. आणि मग एक दिवस दोघी जातात वरती. तर ती देवाला विचारते, देवा मी एवढं पुण्य केलं पण मला असं का, म्हणजे मला नरक का मिळाला. तर ते म्हणते का तुझ्या मनाने जे पाप केलं ते तू रोज म्हणायची, मला असं का नाही मिळालं. तर ते मनाचे तिच्या पाप होते. ते पापसुद्धा फार मोठे असते. आज आपल्या बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय जसं पिकातलं ढोर, किती हाकल फिरे येते पिकावर. अशा आपल्या बहिणाबाई म्हणतात. त्या पण मनावर खूप छान लिहितात. एक लहान मुलगा शाळेत जातो. तर त्याला त्याचे शिक्षिका विचारते, बाबा तू कसा काय आला. तर नाही म्हणे, मी माझ्या आईबाबांच्यामुळे इथं आले. तसं आहे का? ते हसण्यासारखी गोष्ट आहे. ते लहान मुले, त्याला काय समजणार. पण रामदास स्वामी काय म्हणतात? जीवा कर्म योगे जगी जन्म झाला, अंते सा गती, शेवटच्या क्षणी जे मनात येईल तेच पुढे येईल. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? शेवटचा क्षण सांभाळावा लागणार. जे पेरे तेच उगवणार. मग शेवटचा क्षण कसा सांभाळायचा? तर आपल्या मनात देवाचे नाव आले पाहिजे. जर आपण प्रपंचाचा विचार केला, नाही माझ्या संसाराचं कसं व्हायचं, माझ्या मुलांचं कसं व्हायचं, हा विचार जर आपण मनात केला तर आपल्याला पुढची गती पण तशीच प्राप्त होणार ना. देवाचं नाव आल्यावर तशी गती प्राप्त होईल का? मनात वाचे रे पूर्वसंचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जे आपण मनाने विचार करू त्याच गतीने आपण पुढचा जन्म घेतो. जीवा कर्मयोगे जगी जन्म झाला. आपल्या कर्माप्रमाणेच आपण या जगामध्ये जन्म घेतो. आज या मनावर बोलण्यासारखे बरेच काही आहे. आपण अमरत्व घेऊन आलोय का? नाही आलो की नाही? प्रत्येकाला असं वाटतं का मी अमरत्व घेऊन आलोय.
हे सर्व आपण कशासाठी करतो? पैसा, सुख ह्याच्या पाठीमागे आपण धावत असतो. पण तसं आहे का? तसं आहे का? परी शेवटी काळ मुखी निवाला, महाथोर ते मृत्यूपंथीची गेले, किती एक जन्मले आणि मेले. कितीतरी आले, कितीतरी गेले, पण हा आपला हव्यास सुटतो का? हा आपला हव्यास सुटत नाही. हा हव्यास केव्हा सुटेल? जेव्हा आपण हरिनाम घेऊ, हरीचा उच्चार करू, तेव्हाच आपला हा हव्यास सुटणार. आजकालच्या पिढीमध्ये, तरुण मुलांमध्ये भरपूर पैसा येतो, स्वैराचार चाललेला आहे, आईवडिलांचा विचार करत नाही. पण ते योग्य आहे का? ते योग्य नाही. मुलांनी तसं केलं नाही पाहिजे. पण मुलं विचार करतात का कोणाचा? नाही करत ते मुलं. तसंच आज वृद्ध 50ल्या 60तली लोकही असंच करतात. आम्ही खूप कष्ट केले, मग आता असं वागायला का हरकत आहे? नाही. आणि ते मती सागती म्हणजे शेवटचा क्षण प्रत्येकाला येणार आहे. तुम्ही जे कर्म कराल तेच तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी कर्म चांगले करा, त्याचे फळ तुम्हाला निश्चितच चांगले मिळेल हे आपण समजू. नमस्कार. आता ह्या व्हिडिओ संपवते. जर आवडला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ही विनंती. पुन्हा नक्कीच भेटू. नमस्कार.